तेने तेजो मृदां यथा निमयो यत्सर्गोमुषा दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सांडोनी कुळे दोणी प्रियासी अनुसरी कामिनी द्वंद्व त्यागी स्वचिंतनी पडली तैशी। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यात आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 10 ते 13 ओळीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे वैराग्य। सांडोनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली तैशी। ज्याप्रमाणे दृष्टांत दिलेला आहे, आई आणि वडील या दोघांच्याही कुळाचा त्याग करून पतीची इच्छा करणारी वधू सप्तपदी झाल्यानंतर आपल्या पतीला अनुसरल्या जाते। तिकडचा सर्वस्व त्याग, वैराग्य केवढे लक्षात ठेवा। लहानपणापासून ज्याने वाढवलं, माझी आई, माझे वडील, माझं घर, माझे सर्व काही आहे, ह्या सर्वाला माझं म्हणणारी मुलगी, पण केवढा त्याग आहे लक्षात ठेवा, केवढं वैराग्य आहे। पुढचा माणूस कसा असेल याची गॅरंटी, बाकीची माणसं घरातली कशी असतील याचीही गॅरंटी तो नाही आहे लक्षात ठेवा। स्त्रियांचं जीवन हे अत्यंत कठीण आहे आणि दुःखकारक आहे। पारतंत्र्य जीवन हे लक्षात ठेवा। आजही पुष्कळ ठिकाणी असा प्रकार, पूर्वी तर फारच होत, अति होतं पूर्वी, जणू काही ती मुलगी गुलामच आणलेली आहे असं त्यांनी समजायचं घरच्या राक्षसाने। काळ बदललाय, अजूनही बदलला असं नाही आहे, अजूनही पुष्कळ ठिकाणी असे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत। त्या मुली अलीकडच्या फार विचित्र निघाल्या का, पण हा प्रकार माऊली सांगतात की सर्वस्वाचा त्याग किती तिथं तादात्म्य असेल, त्या सगळ्या घरादारामध्ये, आई वडिलांमध्ये, भाऊ बहिणीमध्ये, सर्वाच्या ठिकाणी असणाऱ्या तादात्म्य काढून फेकून द्यायचं लक्षात। आणि या उपटसुंब्याच्या माग जायचं। उपटसुंब्या तो कसा आहे कुणास ठाऊक, कसा निघतो कोण जाणे, याचा विचार न करता
जा मुली जा, गेल्या घरी तू सुखी राहा. याप्रमाणे कोण कसला काय पण त्याच्याशी सप्तपदी करून त्याला ती अनुसरते. त्याप्रमाणे या उदाहरणाप्रमाणे संसारातलं जे सुख दुःख आहे, संसार हा एक पती आहे, लक्षात ठेवा. मी म्हणत नाही, माऊली म्हणते, आदिल्या भ्रतारे काम नोहे पुरा, म्हणून व्यभिचारा. अर्थ अनर्थ करू नका, याचा अर्थ फार वेगळा आहे. म्हणून व्यभिचारा ते कलिये वाळू जनमज, म्हणूत सिंदळी परिहावन माळी, न विसंबे परिहावन माळी. कळलं का? आदिल्या भ्रतारे काम नोहे पुरा. हा संसार पतीने केला. सांगायचं त्या लोकांना, काही आपलीचा पत्ता आहे ना. आदिल्या भ्रतारे काम नोहे पुरा. मी संसार पती केला, पण या संसारामध्ये काय काय इच्छा पूर्ण झाल्या? कोणती तरी इच्छा पूर्ण होते का संसारामध्ये? इच्छा करत नाही का मनुष्य? इच्छा करत करत आशेमध्ये सर्व जन्म जातो की नाही? पण पूर्ण होते का? यांना पुन्हा वेगळं सांगायला पाहिजे का? म्हणून माऊली म्हणतात, मी दुसरा पती केला. भगवान आदिल्या भ्रतारे काम नोहे पुरा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. कुठल्याच प्रकारची इच्छा संसारामध्ये आम्ही इतके अर्धवट आहोत की त्या संसाराला कळून घेत नाही आणि त्याच्यामध्ये समाधान मानून आपलं अमोल आयुष्य फुक्कट घालवतो. फुक्कट परमार्थ करत ज्याच्या करता हा देह दिला त्याचा त्याच्या करता उपयोग करत नाही. इतके दुर्दैवी जीव आहेत. म्हणून म्हटलं या ठिकाणी की संसार जो आहे त्याच्याकरता जो दृष्टांत आहे मुलीचा, या संसारामध्ये काय आहे हो? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार. दुःख बांधवडी आहे हा संसार. लग्न 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 झाल्यावर म्हणजे सुख मिळतं नाही का? काय कल्पना आहे, लक्षात ठेवा. सुख मिळतं का दुःख वाढत जातं? हा मुद्दा तुम्ही लक्षात नका घेऊ, नाही तर व्यवहार कोण बंद करते. पण काय
हो, लग्न झाल्यानंतर लक्षात ठेवा, दुःख मागं लागतं, सुख नाही लागत. दुःख वाढत जात. नवरा करणं म्हणजे दुःख. तुमचं काय व्याख्या असेल मला माहित नाही, माऊली करतात ते सांगतो तुम्हाला. पोरं बाळ होणं म्हणजे सुख, दुःख. किती करा त्यांना सगळा आई जीव उघडून लावते, सगळं आई वडील जीव उघडून लावतात. पण ही भांडुळाची जात त्या आई वडिलाला सुद्धा मानत नाहीये. लक्षात, सुख आहे का दुःख आहे? हो, मुलगा झाला, मुलगा झाला, पेढे वाटतात, उत्सव करतात, बोलणं काय नुसतं ऐकत काय, किती आनंद साजरा करतात आई वडील नाही का. आणि शेवटी मी काल सांगितलं तुम्हाला, अगं माझं पाहिलं, तुला मी पाहिलं, तू माझी देवी आणि मी तुझा भोप्या. जय देव जय देव जय माझी बायको, आणि तू सांगशील ते मी ऐकू. जय जगदंबे पूर्ण कदंबे, देह तुझ अर्पिला आणि तुझ म्या गदरा बांधिला. संसार, हो, संसार बहु दारुण. संसार हा भयानक आहे. लक्षात, सुखदुःखाची द्वंद्व त्याच्यामध्ये आहेत आणि त्याचा त्याग करायचा आहे. त्या संसाराचा आणि आत्मचिंतनामध्ये निमग्न व्हायचं आहे. आत्मचिंतनामध्ये, कारण सेकंदा सेकंदाने, मिनिटा मिनिटाने, तासा तासाने, दिवसा दिवसाने, महिन्या महिन्याने, वर्षा वर्षाने आयुष्य वाढत चाललं. वाढदिवस म्हणतात का घट दिवस आहे? हो, घट्ट दिवस आहे, घट्ट दिवस. म्हणून वाढदिवस ना, जन्मदिन म्हणा फार तुम्ही, पण वाढदिवस म्हणायचा वाढत नाही चालले, घटत चालले. तेही आम्हाला कळत नाही, इतकी आमची बुद्धी घाण ठेवलेली आहे. तेही आम्हाला कळत नाही आहे. आयुष्य घटत चाललं, काय करायला पाहिजे हेही आम्हाला कळत नाही. म्हणून म्हटलं त्या की बुद्धी ही या सर्वस्वाचा त्याग करून आत्मचिंतनामध्ये निमग्न झाली पाहिजे. तरच या अमोल मनुष्य देहाचं हित होईल, सार्थक होईल, स्वार्थ साधल्या जाईल. त्याच्याकरता साधू संतांनी अवतार घेऊन आपलं आयुष्य त्यांनी बर्बाद करून टाकलं. लक्षात ठेवा, जगत कल्याण करता केवळ बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. कुणाला येत नाही कळवळा? आईला नाही, बापाला नाही, भावाला नाही, बायकोला नाही, नवऱ्याला नाही, सोयरे धैर्य तर नाहीच, कुणालाच कळकळ नाही. फक्त साधू संतांना कळकळ आहे. बुडते हे जन किंवा हेतो हिताचा कळवळा, हाती पडती म्हणून काळा. पण माणसाला अक्कल येत नाही, येणार नाही. उलट आता साठी बुद्धी आणि घे काठी लाख पोरांच्या आणि घरातल्यांच्या पाठी. काय बुद्धी भ्रष्ट होत जाते, परमार्थाची आवड कमी होत जाते, कमी होत जाते. नाहीच तर म्हणून आत्मचिंतन, परमार्थ चिंतन, त्याच्याकरता हा अमोल मनुष्य देह आहे. त्याचा उपयोग ज्याच्याकरता दिला, त्याच्याकरता केला तरच त्याचं सार्थक आहे. नाहीतर गेला गेला जन्म वाया. हो, गेला गेला जन्म वाया.
हो कहत कबीरा सा कसुन वही साधो आया वैसा गया गया म्हणून मला हसू येतं आणि दुःखही होत. काय करत कळत नाही. आणि ज्ञाना ऐसे जिव्हार नेवो नेवो निरंतर इंद्रिय केले थोर शब्दाधिक जे आणि ज्ञाना ऐसे जिव्हार ज्ञानासारखी अत्यंत गुप्त गोष्ट आहे लक्षात ठेव. अंतःकरणातली अत्यंत ज्ञानासारखी ही गुप्त गोष्ट आहे. पण ती सारखी देहाच्या बाहेर नेऊन 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 इंद्रिय आणि शब्दाधिक विषयांना महत्व देऊन 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 भ्रष्ट झाले. भ्रष्ट झाले. त्याच्याकरता त्याच्याकरता स्वात्मचिंतन म्हणजेच भगवंताचं चिंतन करणं. भगवान आणि आत्मा वेगळा नाही आहे लक्षात ठेव. ते रश्मी जाळ काढले या मृगजळ जाय लया तैसे वृत्तिरोधे तया पाचाही केले. रश्मी जाळ काढले या मृगजळ पहाटे असतं का तांबड फुटतात. ओ कधी असतं मृगजळ? दुपारी असतं. दुपारी प्रखर सूर्यकिरण हे बरडभूमीवरती पडतात आणि त्या प्रखर किरणाने त्या बरडभूमीतून बाहेर वाफा निघतात आणि त्या वाफा पाण्यासारख्या दिसतात. आणि ते बिचारे जंगलातली हरणं तहानेलेली पळत 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 राहतात. तिथे गेलं तर काहीच नाही. मृगजळ दिसे साचपणा ऐसे. कळलं का तुम्हाला? मृगजळ दिसे साचपणा ऐसे फुटोनिया घसा मरण पा. मृगजळ दिसे साचपणा ऐसे. काय कळवं लक्षात येईना माझ्या. सांगेल तुम्हाला. उरफोडी असं त्याचं आहे काहीतरी की मृगजळ हे खरं वाटतं आणि ते पळून पळून छाती फुटून मरतात. झालं पाणी तर काही मिळत कोणाला? हरणाला. तेच तर सांगतोय मी. तेच तर सांगून राहिलो मी. हरणाला मृगजळ दिसे साचपणा ऐसे आणि फुटवून या घसा मरण पावे असं काहीतरी आहे प्रमाण. काय हरण कोण आहेत? मृगजळ कोणतं आहे सांगा आता लवकर. मध्ये मध्ये बोलता. अगोदर सांगितलेलं बरोबर आहे, नंतर बोला ना.
मृग म्हणजे हरण आपण आहोत, आणि जळ म्हणजे हा संसार आहे. भवजाल किंवा भवजल. आणि ते बिचारे सुखा करता पळतात 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 पळतात, आयुष्यभर पळाले पळाले, तोंड वासून पाण्याकरता तोंडावर पाणी पितो म्हणजे आपण, ते पाणी मिळालं नाही म्हणून तोंड वासून गेले. रश्मी जाळ कारले या. मग जोपर्यंत ते सूर्यप्रखर किरण आहेत तोपर्यंत मृगजळ खरं वाटत. पण सूर्यकिरण गेले की मृगजळच नाही. त्याप्रमाणे रश्मी जाळ काढले या अज्ञान रूपी अंधारामध्ये आम्ही या संसाराला खरं मानलेलं आहे. किंवा प्रखर हे अज्ञान, ते प्रखर अज्ञान एकदा गेलं की हा मृगजळ रूपी असणारा संसार हा मिथ्या आहे, मिथ्या आहे. पण तिथपर्यंत जाऊस तर आपण राहतच नाही. नाही, तिथपर्यंत आपण जातच नाही, आणि तिथपर्यंत जाण्याची आम्हाला गरज वाटत नाही, आणि तिथपर्यंत जाण्याचे प्रयत्नही आम्ही करत मध्येच गटांगळ्या खाऊन मरून जातात. म्हणून म्हटलं का, अरे याच्यात बुडून कशाला म्हणतात. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता. काय म्हटलं, भवसागर तरता कार्य करी तसा चिंता. पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी. मोल न घे जग जेठी, भावा एकासाठी. एक प्रेम, एक भाव, त्या भावाकरता तो या भवसागरातून पार नेतो आपल्याला. त्याचे पायी घाला मिठी. हे मृगजळ आहे सर्व. भवसागर म्हणजे संसार रूपी सागर, त्यातच सगळे बुडून गेले. लक्षात ठेवा. त्याच्या पायाला जर मिठी मारली तर, किंवा त्याने आपल्याला संकेत केलेला आहे. कमरेवर जे हात ठेवलेले आहेत ते कशा करतात. अरे हा भवसागर फार नाही आहे, कमरे इतकेच पाणी या, मी तुम्हाला तारून नेण्याकरता उभा आहे. भगवान सांगतात उभा आहे, या त्याचे पायी घाला मिठी. मोल न घे जग जेठी, भावा एकासाठी खांदावा आहे आपुल्या. एका प्रेमा करता तो आपल्याला खांद्यावर घेऊन या भवसागरातून पार करतो. पण जीवाचं दुर्दैव फार वाईट आहे. लक्षात तो सगळ्याला मिठ्या मारतो, पण त्या प्रभूला, त्या तारकाला, त्या नावाळ्याला मिठी मारत हो नाहीये. लक्षात, इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून माऊलीला म्हणावं लागलं, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मज आजी फळाशी आली. परमानंद आजी मानसी, भेटी झाली या सद्गुरु संताशी.
नेणता अधमाची या अन्ना. आणि म्हणून मन इंद्रिय, पंच इंद्रिय मन यांच्यावर कंट्रोल करणं आणि आपली वृत्ती सगळी या संसार या पंच विषयापासून आवरून ती वृत्ती भगवंताकडे लावणं. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय, दुसरा मार्ग तरुण जाण्याकरता, दुःख मुक्त होण्याकरता नाही आहे. लक्षात ठेवा, एवढा चान्स जर संपला तर अनंत कोट जन्म मरणाचं दुःख भोगत राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याचे पायी घाला मिठी, मोल न घे जगजेठी. काही त्याचं काहीच लागत नाही. नलगे ध्यावे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. हरे राम कृष्ण. म्हणून त्याच्याकरता याचा त्याग, त्यागाचा वैराग्य चालले ना आपला विषय. त्याग, त्यागाला फार महत्व आहे. त्याग माणसाला कळत नाही, त्याग करत नाही आणि बिचार जसं आलं तसं जात, काही उपयोग होत. एवढा अमोल अमोल मनुष्य देह मिळाला, अमोल, त्याचं मोल नाही. आणि तो जसा आला तसा घालवतात. म्हणून त्यानं सांगितलं, वैराग नेणता अधमाची या अन्ना, खादलिया कीजे वमना. राग येतो तुम्हाला, मी सांगितलं की माऊली म्हणतात कोणाचंही खाऊ नाही. लक्षात, अधम अन्न आहेत, खाऊ नये कोणाचं, कुठेही खाऊ नये, कोणाचंही खाऊ नये. चुकून जर खाल्लं तर ते बोट घालून ओकून टाकावं, कोणाचंही खाऊ नये. त्याच्यासारखी आपली बुद्धिवृत्ती होते. लक्षात आलं का? जसं अन्न खावं तशी बुद्धी होते. पवित्र अन्न खावं, कुठेही कोणाचंही खाऊ नये. चुकून जर खाऊच नाही, खाल्लं तर की जे वमना, माऊली म्हणतात नेणता, न कळत जर आधमाचं अन्न खाल्लं तर खादलिया की जे वमना, तैसी ओकविली सवासना इंद्रिय विषयी. ज्याप्रमाणे आधमाचं अन्न खाल्लं तर ते इथून बडबड करत जाऊन बसले काय नाही. त्या पोर काय लक्षात आलं का तुमच्या? काय सांगितलं ते? नेणता अधमाची या अन्ना, खादलिया की जे वमना. कारण जसं अन्न खावं तशी वासना, इच्छा होते, वासना होते तशी. म्हणून नेहमी संतांच्या घरचं पवित्र अन्न खावं, कोणाचंही अन्न खाऊ नये. लक्षात, ते ओकून टाकावं. न कळत खाल्लेलं, न कळत. तैशी ओकविली सवासना इंद्रिय विषयी. माणसाची बुद्धी भ्रष्ट का झाली? जास्त भ्रष्ट होत झाली. कुठेही खातात, काही खातात. बघा तुम्ही जाताना गाड्या कशा सरल्या, कारण तसं चवदार घरी करताच येत नाही ना.
तिथलं फारच चवदार असतं, स्वादिष्ट. तुम्ही म्हणा, तुम्ही खाल्लं कधी? लोक म्हणतात म्हणून मी सांगतो, काय स्वाद असतो तुला, काय चव असते. सकाळी बघा त्या गणपतीजवळ ते काय करतात, ते हे बस्या असतात त्यांची प्लेटी, आणि तिकडे पलीकडे अशा आडबाजूला बादली ठेवलेली असते, आणि ते खाल्लं ना की त्या बादलीत बुडवायचं, कोणा दुसऱ्याला द्यायचं. सगळ्यांचं तीर्थ त्या बादलीत असतं, आणि त्यात ते बुडवाय. मी पाहिजे जाता येता पाहतो मी, आता जाते नाही कुठं म्हणा, पण जाता पाहिलं जाता येता पाहायचो मी. त्या बादल्या ठेवलेली बादली एकच बादली, त्यात ते पाणी भरलेलं, आणि त्यात ते बुडवायचं, आणि आणखी चव लागतं सगळ्यांची उष्टामुळे. नेनता अधमाची या अण्णा खादलिया की जे वमना, त्याप्रमाणे तैशी ओ कविली सवासना इंद्रिय विषय. त्याप्रमाणे ही इंद्रिय आणि विषयांची जी वासना आहे ती अज्ञानपणाने आपण त्याचं सेवन केलेलं आहे, करतो आहोत. ते ओकून टाकायचंय, लक्षात ठेवा. म्हणजे त्याचा त्याग करायचा आहे, तरच तुम्हाला कारण चिडिया दो दो न बने. कुठलं तरी एक टाकल्याशिवाय एक घेता येत नाही. ते बी घेऊन हे बी घेऊन नाही जमत. कुठलं तरी एक घ्यावं लागेल, एक पडेल एक निघेल. वाटाणा शेंगदाणा पडलेला आहे, जरी चिमणीला वाटलं दोन्ही घेईल तरी नाही. वाटाणा घ्यायला गेले की शेंगदाणा पडतो, आणि शेंगदाणा घ्यायला की वाटाणा पडतो. शेवटी दोही पेवावरी ठेवू जाता हात, शेवटी तो घात एक वेळ. शेवटी सगळंच जातं, काहीच मिळत नाही. पण तैशी ओकविली सवासना इंद्रिय विषयी. त्याग केला, मग काय करायचं त्याग केल्यावर? असो तो विचार आपण झाली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे